सोलापूर विद्यापीठ 34व्या अधिसभा बैठकीत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे व महेश चोप्रा यांच्यावर चौकशी समिती व परीक्षा निकाल राखीव ठेवण्याचा निर्णय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 34व्या अधिसभा बैठकीत सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी पीएचडी वर्कपेट परीक्षा 8 मध्ये माजी मंत्री परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे व दयानंद महाविद्यालय सोलापूर सचिव महेश चोप्रा यांनी बेकायदेशीर कागदपत्रे व परीक्षा नियम डावलून परीक्षा दिली होती। त्यांची कागदपत्रे सभागृहात दाखल केल्यानंतर चौकशी समिती नेमण्याचा व निकाल स्थगित ठेवण्याचा निर्णय झाला। अधिसभा बैठकीचे अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर होते। या बैठकीत सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी 2 परीक्षार्थी परीक्षा फॉर्म भरताना दिव्यांग तपशिलामध्ये शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र जोडण्याऐवजी खाजगी हॉस्पिटलचे जोडले गेले हे निदर्शनास आणले। त्यावेळेस विद्यापीठ अधिकारी यांच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्याने सिनेट सदस्य गणेश डोंगरे व सभागृहातील सिनेट सदस्य यांनी चौकशी समिती परीक्षा निकाल राखीव ठेवावा, तसेच ज्या विद्यापीठ अधिकारी यांनी बेकायदेशीरपणे कागदपत्रांची पडताळणी न करता परीक्षेस बसण्यास परवानगी दिली त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केल्यानंतर प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी जाहीर केले।